हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीकही असाल तर आज मी आपल्या अभ्यासमध्ये सातत्य कसे असू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला शेअर करणार आहे बघा. आणि हा मैत्रिणो, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जे नवीन गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना काहीतरी जे घरी असून त्यांना काही मोटिवेशन काही मिळत नाही आहे, तर ह्या व्हिडिओच्या मार्फत जर ते काहीतरी ह्या व्हिडिओमधून काहीतरी ते स्वतः समोर येण्याची जर कोशिश करत असेल ना, तर मला खूप आनंद मिळेल. आणि तर ह्याच व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर बघा आपल्याला जर सातत्य ठेवायचं असेल ना, तर कसं आपल्याला कंटिन्यू आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. तसं म्हणजे कसं, आता आपल्या सुरुवाती आपण जसं अभ्यासाला लागलो आणि जर सुरुवातीला आपल्याला काय समजत नाही, तर त्यासाठी पहिले आपल्याला सिलेबस काढणं गरजेचे आहे. जसं आपण कोणती एक्झामची प्रिपरेशन करत आहोत, तर त्यासाठी आधी सिलेबस काढायचा आहे आणि नंतर त्या सिलेबस नंतर PYQ घ्यायचा आहे. जसं आपल्याला रेल्वेची एक्झाम द्यायची आहे, तर रेल्वेची एक्झामसाठी आपल्याला PYQ आधी बघायचा, तर त्यांचे कोणते टॉपिकवर परीक्षा केंद्र व्यक्तीनं कोणत्या प्रश्नावर त्यांनी डिमांड मागितली आहे, त्या प्रश्नावर आपल्याला पहिले आधी फोकस करायच्या, नंतर अभ्यासाला सुरुवात करायची. जर आपल्याला दुसरा सब्जेक्ट निवडायचा असेल ना, तर आपण इंग्लिश घेऊ शकतो, कारण की इंग्लिश आपल्याला थोडंसं जर हार्ड वाटतो, कारण की इझी आधी आपण मराठी घेणार आणि नंतर आपल्याला इंग्लिशला हातात घ्यायचं आहे. तर हातात म्हणजे ते नाही का फक्त हातात असं वर बघणं, असं काही नाही. तर त्याला जे टॉपिक परीक्षा प्रमुख व्यक्तीनं विचारले आहेत, बघा मी व्हिडिओ करत आहे आणि माझा मुलगा डिस्टर्ब करत आहे. मग छंद वाईज नंतर घेतल्यानंतर पार्ट ऑफ स्पीच घ्यायचा. इंग्लिश म्हणजे कसा, पहिला तर आपण मराठी घेतलं, नंतर आपल्याला इंग्लिश घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये जे टॉपिक आहे ना, तर टॉपिक जसं डिग्री आहे, नंतर छंद वाईज आहे, अजून पार्ट ऑफ स्पीच आहे. तर हे टॉपिक एक एक दिवस घ्यायचं. आपण असे म्हणून का नाही, मला प्रत्येक सब्जेक्ट जर 2-3 सब्जेक्ट एका दिवशीच झाला पाहिजे असं काही होत नाही. अभ्यास आपण सुरुवात हळूहळूच करू, तेव्हाच आपला अभ्यास होणार. पहिल्या दिवशी आपल्याला अभ्यास करताना आपल्याला त्रास होतो, म्हणजे कसा कंटाळा येते, झाला ना तर मी इतकंच अभ्यास करू का, नाही असं नाही. तर आपल्याला एका दिवशी जर 5 तास, एका दिवशी जर 2 तास, जर अर्धा तास का बरं मिळत नाही, आपल्या जर सातत्य असेल ना, तर खरंच आपला कंटिन्यू असणं गरजेचे आहे. म्हणजे एका दिवशी नाही झाला तर असं काही नाही आहे, म्हणजे आपल्याला अभ्यास रोज करणे गरजेचे आहे. तर त्यासाठी बघा, आता इंग्लिश घेतलं, मग झोपण्याच्या आधी आपण मराठी नाही तर मॅथ घ्यायचा. मॅथ म्हणजे आपल्याला जास्त मग झोप येते, तर झोपण्याच्या आधी आपल्याला मॅथ घेणं गरजेचे आहे. दुपारी जर आपल्याला वेळ मिळाली तर मग सामान्य ज्ञान घ्यायचं आणि नंतर असेच आपल्याला सब्जेक्ट घेणं गरजेचे आहे, तेव्हाच आपला अभ्यास होईल. आणि जे आपले टॉपिक झाला ना, त्याला टिक करायचं का माझा हा टॉपिक झाला आहे. मग 2 दिवसानंतर अजून चाळायचं, म्हणजे अजून त्याला बघायचं की अजून रिव्हिजन मारायचं का हा माझा अभ्यास झाला आहे का पाहून. मग असे आपल्याला अभ्यास करणे, असं आपला अभ्यासमध्ये सातत्य असणं गरजेचे आहे. मग नंतर शेवटीला आपण जर रविवारी घेतलं, आता माझे बघा पेपर आता जवळ आहे, तर मी PYQ घेत आहे. PYQ मध्ये जे विश्लेषण आहे सगळं दिलेले आहे ते मी आधी घेत आहे. म्हणजे आता मी अभ्यास आधी झालेला आहे, थोडा बहुत तरी झाला आहे, पण आता PYQ मध्ये जर PYQ आपण केला ना, तर आपला अर्धा अभ्यासपेक्षा झाला असं आपल्याला मन म्हणते ना, आपल्याला कॉन्फिडन्स वाढते का नाही आपला अभ्यास झालेला आहे. तर आपल्याला PYQ सुद्धा करणे गरजेचे आहे, तेव्हाच आपल्याला अभ्यासाची डिमांड आणि प्रश्न जो परीक्षा केंद्र आहे, म्हणजे एक्झाम सेंटर आहेत, म्हणजे त्या बघा आज घरी मुलं आहेत, तर तुम्हाला माझा व्हिडिओ बनवत असताना जर आवाज येत असणारच,
तर बघा, व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की नवीन जे व्यक्ती आहे तर त्यांना अभ्यास कसा करावा, काय करावा, जर सुचत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. तर तुम्ही 0पासूनच सुरुवात करा. एका जागेत उठा मैत्रिणी पहिले आधी, आणि मग नंतर बघा सुरुवात करत असताना तुम्ही पहिले आधी मी तुम्हाला आधीच सांगितलेच आहे का आधी पहिले PYQ घ्या. PYQ म्हणजे तुम्ही जो कोणती एक्झामची म्हणजे आधी जे कोणती एक्झामसाठी फॉर्म भरला आहे ना, जसं मी आधी तुम्हाला रेल्वे सांगितली, जसं मी मुख्य अंगणवाडी सेविकासाठी मी प्रिपरेशन करत आहे आता. जसं म्हणजे फरवरीच्या फर्स्ट वीक मला एक्झाम तर होणार आहे नक्की असं सांगत आहे सगळेजण. तर बघा, तर आधी पहिले आपल्याला सिलेबस काढायचा आहे. सिलेबसनुसार अजून कोणत्या सब्जेक्टवर त्यांनी वेटेज दिला आहे, म्हणजे कोणत्या सब्जेक्टवर त्यांनी भर दिलेला आहे. जसा आपला ICDS आहे, ICDS 20 मार्क्स विचारलेले आहे. अजून सामान्य विज्ञान त्याच्यावर 20 मार्क्स विचारले आहे. गणित आहे त्याच्यावर 20 मार्क्स विचारले. मग मराठी आणि इंग्लिश त्याच्यावर 10 मार्क विचारले. संगणकवर बी 10. तर असे आपल्याला म्हणजे सब्जेक्ट घ्यायचे आहे. जसं आपल्याला ICDS आधी करणं गरजेचे आहे. नंतर सामान्य विज्ञान, मॅथ. आपल्याला मॅथची बघा, मॅथची नक्की आपल्याला त्यांची मैत्रीणच म्हणजे दोस्तीच करायचं आहे, मैत्रीच करायचं आहे आपल्याला त्यांच्यासोबत, म्हणजे मॅथसोबत. कारण की कंटिन्यू आपल्या रोजची जसं आपण जेवण करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला 1 घंटा तरी आपल्याला गणित सब्जेक्टला रोजच आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्ही टॉपिक जर तुम्हाला टॉपिक समजत नसेल ना तर यूट्यूबवर जा, तुम्ही तो टॉपिक सर्च करा आणि नंतर खाली वेळात तुम्ही त्या आपले जे मॅथचा जे टॉपिक तुम्ही सर्च केल्या, तुम्हाला जोही कठीण वाटते त्या नंतर जो कठीण सब्जेक्ट जो तुम्ही आधीच तो समजून घेतल्यानंतर, यूट्यूबवर जाऊन समजून घेतल्यानंतर चांगले लेक्चर जे कोणी सांगतात सर, त्या व्यक्तीचे लेक्चर तुम्ही समजून घेतल्यानंतर त्याला खाली वेळात त्याला सॉल्व करणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला त्याच्याशी मैत्री करणे गरजेचे आहे. जर आपण एक बी दिवस जर त्याच्यासोबत म्हणजे आपण मैत्रीण जर तोडलं तर समजायचं आपला अभ्यास अपुरा आहे असं आपण समजू शकतो.